नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे लोकमतमध्ये. कोल्हापूरमध्ये दरवर्षी भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन आहे जे भरवलं जातं आणि या प्रदर्शनाला शेतकरी असतील, त्याचबरोबर कोल्हापूरकरांचा आणि तसंच कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील नागरिकांचा भरभरून असा प्रतिसाद मिळतो. मात्र यावर्षी हे प्रदर्शन भरल्यावरती ह्या प्रदर्शनातील आकर्षण असं आहे, एक सरडा आहे जो या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि ह्याच सरड्याला पाहण्यासाठी आता या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये नागरिकांची मोठी गर्दी होते. हा सरडा नेमका कोणत्या जातीचा आहे, त्याचबरोबर त्याची दिनचर्या कशा पद्धतीने असते आणि तो नेमका कुठला आहे, या सगळ्याच विषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मी सध्या आलेली आहे कोल्हापुरातील ह्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये. तर माझ्यासोबत ज्यांनी हा सरडा पाळलेला आहे ते आपल्यासोबत आहेत संवाद साधण्यासाठी. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने मुळात म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सरडा कसा पाळला? कारण की कोल्हापूरमध्ये असं पाहिलं जातं की राजर्षी शाहू महाराजांनी आहे जे आपण पाहिलं की बिबट्या पाळले, त्याचबरोबर शिकारी कुत्रे पाळलेले असतील. आता साधारणपणे आपण पाहतो की पोपट असतील, मांजरी असतील, कुत्रे असतील, अशा पद्धतीचे प्राणी पाळले जातात. मात्र तुम्ही सरडा पाळलेला आहे, हे कसं काय सुचलं? म्हणजे सरडा घरी आणावा हे कसं मनात आलं? मी बेंगलोरला गेलो फर्स्ट टाइम एक 9-10 वर्षापूर्वी काही कामानिमित्त, आणि त्यावेळी तिथं फेस्टिवलमध्ये मी फर्स्ट टाइम मी इग्वाना बघितलेला. सरडा म्हणजे ना इग्वाना म्हणतात त्यांना, आणि आपल्या अमेरिकन सरडा म्हणतात आपल्या इंडियामध्ये. मग फर्स्ट टाइम तिथं बघितल्यानंतर मला वाटलं की काहीतरी आपण पण असं काहीतरी सांभाळावं वगैरे. मग तिथून आल्यानंतर मी काहीच महिन्यामध्ये मी एक छोटा इग्वाना परचेस केला. मग तो तेव्हा घेतलेला त्यावेळी तो एक 5 इंचाचा वगैरे होता, आणि आता गेले 8 वर्ष झालं. 8 वर्षानंतर आता तो झालाय आता 5.5 फुटापर्यंत तो झालेला आता. आणि त्याचा डाएट वगैरे म्हणावं गेलं तर त्या गोष्टी इझिली मला त्यांना पेट करता येतात. आणि डाएट वगैरे त्यांना व्हेजिटेरियन आहे पूर्ण. पालक, गाजर, काकडी, कोथिंबीर. त्याच्या सगळ्यात आवडता जास्त पदार्थ म्हणजे त्याचा भोपळा त्याला खूप म्हणजे खाण्यासाठी आवडतो वगैरे. आणि दुसरी गोष्ट यांना मी सांभाळते, मी मुंबईला असतोय आणि मुंबईला ती माझ्यासोबत असतात. म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्येच तुम्ही सरड्याला घेऊन राहता. ओके. मग त्याचं मुंबईचं वातावरण बघायला गेलं तर थोडंसं दमट आहे. या दमट वातावरणामध्ये त्याची विशेष काळजी कशी घेता येईल? ऍक्च्युली दक्षिण अमेरिकेची ब्रीड आहे, आणि तिथं थोडी म्हणजे यांचं कोल्ड ब्लड आहे. त्यांना थंडी सहनच होत नाही, म्हणजे रिअल म्हणजे यांना थंडी सहन होत नाही. त्यांना दमट वातावरण सूट होते, यांना गरमी लागते, ऊन यांना ऑब्झर्व करून घ्यावं लागते. ज्यावेळेस थंडी वगैरे पडते, आभाळ वातावरण येतं, पावसाचं वातावरण वगैरे असतं, त्यावेळेला मला यांच्यासाठी ईव्ही लाईट वगैरे चालू करावी लागते. ईव्ही लाईटमुळे त्यांना गरमी वगैरे भेटते आणि ते म्हणजे जरा ते नॉर्मल होतात त्यावेळी. मूळ स्थायिक तुम्ही मुंबईचेच आहात का की दुसरं कोणतं गाव आहे? नाही, मी प्रॉपर कोल्हापूरचाच आहे. आणि मी पहिला यांना इग्वाना माझे इथंच होते. मी आत्ता त्यांना मी मुंबईला घेऊन गेले. पण म्हणजे मी मुंबई फायर ब्रिगेडमध्ये सर्व्हिसला आहे, आणि मी तिकडं म्हणजे भरती झाल्यानंतर मी माझ्यासोबत नंतर मी त्यांना घेऊन आलो तिकडे. खरं तर अशा पद्धतीने एखादा प्राणी पाळणं म्हणजे घरात काहीतरी वेगळं ठेवल्यासारखं अशी भावना असते समाजामध्ये. तशा पद्धतीचे काही अनुभव आले का? म्हणजे लोकांनी काही म्हटलं का सरडा घरात पाळल्यावरती? कारण की आपल्याकडे कसं आहे, काही प्राणी पाळायचं म्हटल्यावरती काही विशिष्ट असे प्राणी आहेत की ते शुभ असतात, अशुभ असतात असं म्हटलं जातं. तसा काही अनुभव तुम्हाला आला? ऍक्च्युली तसं मला अनुभव म्हणजे आलेला आहे. आणि म्हणजे काही लोक म्हणतात की पाळायचं असतं, विषारी असतोय, म्हणजे जरा ते चावल्यावर असं होतं तसं होतं, जरा तो अग्रेसिव्ह पण दिसतोय, म्हणजे दिसायला तो भीतीदायक दिसतोय. पण असं काही नाही, तो विषारी नाही, तो भरपूर शांत आहे, प्रेमळ आहे. आणि जेव्हा फर्स्ट टाइम कोण असं घरात आलं की त्याला असं अचानक कोण पाहुणे असू दे, मित्र असू दे, पहिला घाबरतात त्याला. पहिलं एक 10 मिनिटं झाली की ते पण नॉर्मल होतात, पण त्यांची पण इच्छा होती की त्याला आपण जवळ घेऊन बसावं वगैरे. सुरुवातीला थोडंसं कुणीही पाहिलं तर थोडं भीती वाटतेच जरा. आणि आशुबाई वगैरे असं जे म्हणतात ना, मी त्यांना जवळच करत नाही. ऍक्च्युली त्यांना मी लांबच होते, तसले नातेवाईक असू दे, मग कोणी मित्र वगैरे असते, आणि यांना मी जास्त एकदम म्हणजे मुलांसारखे सांभाळतो यांना. नोकरी सांभाळा, त्यांचा सांभाळ कशा पद्धतीने केला? नोकरी माझी सांभाळत म्हणजे कसं आहे, मी क्वार्टर्सला राहतोय मुंबई फायर ब्रिगेडमध्ये. माझ्या आजूबाजूला माझे मित्र पण असतात. मग ते मी जरी नसलो तर त्यांना खाद्य वगैरे टाकायला इझिली, कारण त्यांना भाजीपालाच तर टाकायचं, इझिली त्यांना टाकतात वगैरे, खायला घालतात. ते पण ते म्हणजे जसं मी प्रेम करतो तसं ते लोक पण याच्यावर प्रेम करतात. पण मग त्यांना प्रॉब्लेम नाही काय म्हणजे सांभाळण्यासाठी. खवले मांजराला जशी खवले असतात तशी याच्यावरती खवले दिसतात. हा काटेरी आहे पूर्ण, ह्याची स्किन पूर्ण काटेरी स्किन आहे, हे तेच वैशिष्ट्य आहे. आणि जसं साप वगैरे स्किन त्यांची रिमूव्ह करतोय ना, तसे हे पण त्यांची स्किन रिमूव्ह करतात. पण जेवढी साफ करतात तेवढी नाही, पण स्किन रिमूव्ह करत असतात. ज्यांना जास्त ऊन वगैरे घेतलं तर ते स्किन रिमूव्ह करत असतात.
त्याचबरोबर ह्यांच्या औषधोपचाराचा खर्च आणि संपूर्ण सांभाळण्याचा खर्च साधारण किती येतो? औषधोपचार म्हणजे शक्यतो हे जे डॉक्टर वगैरे मुंबईतच आहेत आणि औषधोपचार जास्त शक्यतो होत नाही, कारण ते आजारी काही पडत नाहीत. कधीतरी 1-2 वर्षात 2.5 वर्षात ते पण आजारी पडले तर ते 1-2-3 दिवस ते थोडेसे शांत राहतात, काही खाईत नाहीत. नंतर ते क्लायमेट थोडंसं बदललं ना, आभाळ वातावरण असं तरच, तर नंतर ते नॉर्मल होतात, काही प्रॉब्लेम येत नाही त्यांना. ज्या नागरिकांना ह्यांना बघायचं असेल, आज कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळालं कोल्हापूरकरांना, मात्र जर इतर वेळेला जर बघायचं असेल तर कुठे बघू शकतात, कसे येऊ शकतात, तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा? इतर वेळेला जर बघायचं असेल तर त्यांना मुंबईला यावं लागेल माझ्याकडे. आणि कॉन्टॅक्ट म्हणजे तेव्हा मला पण वेळ असतोय का नाही हे पण मला माहित नाही, कारण मी ड्युटीवर असतोय. आणि आणि आता इथे ऍक्च्युली आता लास्ट दिवस आहे. माझी इच्छा आहे की आज लोकांनी बघून जावं कोल्हापूरकरांनी, कारण परत येणं होईल नाही होईल काय सांगू शकत नाही. त्यामुळे आज जेवढं होईल तेवढं आज बघून जावं, कारण आज लास्ट दिवस आहे आणि ही रेअर आहे, ते बघायला भेटत नाही. माझ्याच गावात मी फर्स्ट टाइम आलोय तर मला एवढा रिझल्ट भेटलाय. मी अजून फर्स्ट टाइम मी याला इथं घेऊन आलोय ह्या प्रदर्शन. म्हणजे पहिल्यांदाच प्रदर्शनामध्ये तुम्ही ठरवलं? हा, अचानक ते, कारण मी आतापर्यंत माझी एक छोटी फिमेल आहे, तिला मी घेऊन गेलतो चिपळूणमध्ये. म्हणजे तिथं पण तिचा छोटी असून तिचा भरपूर रिझल्ट आला, पण मी ह्याला कधी आणला नव्हता. म्हटलं माझ्याच गावात जरा बघूया, ट्राय करू याला आज नेऊया. मग साहेबांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग आणला फर्स्ट टाइम, तर रिझल्ट मला चांगला, लोकांचा प्रतिसाद वगैरे चांगला भेटला मला. नक्कीच सर, आपण पाहिलं कोल्हापूरमधील भीमा कृषी प्रदर्शनामधील हा इग्वाना जातीचा सरडा आहे आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी आपण जाणून घेतलं. कोल्हापूरमध्ये भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन जे खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून दरवर्षी भरवलं जातं आणि त्याचं मुख्य आकर्षण हा सरडा आहे, जो तब्बल 5 किलोचा आहे. आणि त्याच्या संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यावरच मी तेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी, धन्यवाद.